श्री स्वामी समर्थ उपासनेमध्ये आसन का वापरले जाते जाणून घ्या त्याच्याशी संबंधित नियमाविषयी। हिंदू धर्मात पूजेच्या पठणाबाबत अनेक नियम घालून देण्यात आले आहेत। प्रत्येक देवतेच्या पूजेसाठी वेगवेगळ्या मंत्राचा जप केला जातो। फळे, फुले आणि प्रसाद दिला जातो। या सर्व गोष्टींचे स्वतःचे महत्त्व आहे। या सर्व गोष्टींचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले गेले आहे। बरेच लोक जमिनीवर बसून पूजा करतात, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून असे करणे योग्य मानले जात नाही। आपल्या सर्वांना आसनावर बसून पूजा पाठ केले पाहिजे। याचे काही विशेष नियम आहेत जे प्रत्येकाला माहीत नाहीत। घोंगडी किंवा लोकरीचे आसन घालून पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते। आसनाचे नियम: पूजा करताना दुसऱ्या व्यक्तीचे आसन कधीही वापरू नये। आसन वापरल्यानंतर इकडे तिकडे टाकू नका, यामुळे आसनाचा अनादर होतो। पूजेचे आसन नेहमी स्वच्छ हाताने उचलले पाहिजे आणि योग्य पद्धतीने ठेवले पाहिजे। पूजा केल्यानंतर सरळ आसनावरून उठू नका। प्रथम आचमनपासून पाणी घेऊन ते जमिनीवर अर्पण करा आणि पृथ्वीला नमन करा। पूजेचे आसन इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका। आपल्या इष्टदेव पूजेनंतर पूजेचे आसन त्याच्या योग्य ठिकाणी ठेवा। वैज्ञानिक महत्त्व: आसन घालण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्व आहे। खरं तर पृथ्वीला चुंबकीय शक्ती आहे, म्हणजेच गुरुत्वाकर्षण। जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते आणि विशेष मंत्र जपते, तेव्हा त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। जर तुम्ही कोणतेही आसन ठेवले नसेल तर ही ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जाते आणि तुम्हाला कोणताही लाभ मिळत नाही। त्यामुळे पूजेच्या वेळी आसन घालणे आवश्यक मानले जाते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।